नमस्कार. अर्थचिंतन 20च्या या नव्या भागात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या भागात मी एका अत्यंत स्पेसिफिक विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय आहे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्स आणि त्यांच्यातला फरक. आता बरेच वेळेला आपण लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ही नावं ऐकलेली असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे ऐकूनही माहिती असतं. इनफॅक्ट आपण सगळे या फंड्समध्ये इन्व्हेस्ट पण करत असतो. आणि जवळपास बऱ्याच वेळेला असं होतं की ज्याच्यात 3-4 इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्युच्युअल फंड्समध्ये, लमसम असतील किंवा SIP असतील, त्याच्यातल्या बऱ्याचशा म्हणजे मोर दॅन 70% पीपल हॅव इन्व्हेस्टेड इन टू लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. पण लार्ज कॅप म्हणजे नक्की काय, मिड कॅप म्हणजे नक्की काय आणि स्मॉल कॅप म्हणजे नक्की काय हे बरेच वेळेला माहिती नसतं, पण शब्द कानावरनं गेलेले असतात. तर त्यामुळेच हा कॉन्सेप्ट आज क्लिअर करण्यासाठी मी बोलणार आहे. तर पहिल्यांदा समजून घेऊया अत्यंत बेसिक गोष्ट की लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे डिवाईड होतात कसे. आणि हे कॉन्सेप्ट समजून घेण्याकरता आपल्याला एक टर्मिनॉलॉजी समजून घ्यायला पाहिजे आणि ती म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. कारण मार्केट कॅपिटलायझेशन जर समजलं ॲज अ कॉन्सेप्ट तर आपल्याला याची रिव्हिजन लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपची रिव्हिजन मार्केट कॅपनुसार प्रत्येक AMCच्या या वेगवेगळ्या फंड्समध्ये कशी होते हे नीट समजून घेता येईल. तर आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. तर टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ओन्ड बाय अ कंपनी अँड द करंट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ऑफ दोज शेअर्स होल्ड बाय द शेअर होल्डर्स विच आर रजिस्टर्ड इन द स्टॉक एक्सचेंज इज कॉल्ड मार्केट कॅपिटलायझेशन ऑफ दॅट कंपनी. अशी याची व्याख्या आहे. म्हणजेच काय की उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे 1 लाख शेअर्स आत्ता मार्केटमध्ये आहेत, जे स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड आहेत आणि जे वेगवेगळ्या शेअर होल्डर्सनी विकत घेतलेले आहेत. कोणाकडे 500 शेअर्स आहेत, कोणाकडे 50 शेअर्स आहेत, कोणाकडे 2 शेअर आहेत, कोणाकडे 1000 शेअर आहेत, कोणाकडे 10,000 शेअर आहेत. सो असे 1 लाख शेअर्स मार्केटमध्ये आहेत एका कंपनीचे आणि त्या शेअरची प्रत्येक प्राईस पर शेअर ही 50 रुपये असं जर आपण धरून चाललं तर 50 रुपये पर शेअर ही किंमत गुणिले 1 लाख शेअर्स म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन मार्केटमध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये हे 50 लाख रुपये आहे. आता त्याच्या शेअर होल्डर्स किती असतील हे प्रत्येक कंपनीच्या बाबतीत वेगवेगळं असेल. कारण 1000 शेअर होल्डर्सही असू शकतात, 10,000 शेअर होल्डर्सही असू शकतात, 1 लाख शेअर होल्डर्ससुद्धा असू शकतात. कारण प्रत्येकाकडे जसं मी म्हटलं कोणाकडे 2च शेअर असतील, कोणाकडे 2000 शेअरसुद्धा असतील. पण प्रत्येकाकडचे शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ पर शेअर दॅट गेट्स इंटू अ फिगर ऑफ टोटल मार्केट व्हॅल्यू हेल्ड बाय दॅट पर्टिक्युलर कंपनी विच इज लिस्टेड इन द स्टॉक एक्सचेंज. जसं 1 लाख शेअर्स आहेत, प्रत्येक शेअरची प्राईस 50, 1 लाख गुणिले 50 म्हणजे 50 लाख ही त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू आहे किंवा मार्केट कॅपिटलायझेशन आहे. मग मार्केट कॅपिटलायझेशन जर आपल्याला व्यवस्थित समजलं असेल तर या मार्केट कॅपप्रमाणे सेबी गाईडलाईन्सनुसार 2017मध्ये या 3 फंड्समध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे. त्याच्यात काय सांगितलं जातं की ज्या कंपन्यांचे मार्केट शेअर किंवा मार्केट कॅपिटलायझेशन हे 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे ते लार्ज कॅपमध्ये येतात. ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या मध्ये आहे ते मिड कॅपमध्ये येतात. आणि ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,000 कोटींपेक्षा कमी आहे त्या कंपनीज या स्मॉल कॅपमध्ये येतात. अर्थातच आपल्याला लक्षात येऊ शकेल की 20,000 कोटींपेक्षा जास्त नावातच येतं त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन, त्यांचं मार्केटमधलं अस्तित्व हे खूप मोठ्या काळाकरता असतं, जास्त चांगला परफॉर्मन्स असतो, कमी व्हॉलेटिलिटी असते, चांगले स्टेडी रिटर्न्स ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम दिलेले असतात. म्हणजेच मार्केटमधला स्टेक हा तुलनेने मिड कॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा जास्त असतो, म्हणून त्याला आपण लार्ज कॅप म्हणतो. व्याख्या काय, 20,000 कोटींपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असणं, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन असणं एकंदर मार्केटमध्ये. मिड कॅप 5,000 ते 20,000 कोटींच्या मध्ये. अर्थातच व्हॉलेटिलिटी तुलनेने जास्त, त्याच्यामुळेच रिटर्नसुद्धा तुलनेने जास्त. लिक्विडिटी मॉडरेट असते आणि त्याचबरोबर अजून एक म्हणता येईल की रिटर्न्स हे लार्ज कॅपपेक्षा जास्त असतात कारण रिस्क जास्त असते. या कंपन्यांची ग्रोथ स्टॉक्सची व्हॅल्यू
ही येणाऱ्या भविष्यात अजून वाढणार असते, ती सॅच्युरेशनपर्यंत गेलेली नसते आणि त्यांचं पोटेन्शियल अजूनही असतं ग्रो करण्याचं. त्याचबरोबर बऱ्यापैकी नाव झालेलं असतं. अगदी ब्लूचिप कंपन्या ज्या लार्ज कॅपमध्ये असतात तेवढं नाव नसेल, तेवढं मोठं मार्केट कॅपिटलायझेशन नसेल, तेवढी एस्टॅब्लिशमेंट नसेल आली, तरी पण बऱ्यापैकी नाव झालेलं असतं आणि म्हणून या कंपन्या मिड कॅपमध्ये येतात. आणि सर्वात शेवटी ज्यांचं ग्रोथ पोटेन्शियल सर्वात जास्त आहे, कारण त्या सर्वात छोट्या कंपन्या आहेत, नुकत्याच सुरू झालेल्या आहेत, ज्याच्यात बरेच वेळा स्टार्टअप्स पण येतात. पण ते स्टार्टअप्स प्रॉमिसिंग असतात, कारण ज्या सेक्टर्समध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये ते सुरू होतात त्यांचं ग्रोथ पोटेन्शियल येणाऱ्या 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षांच्या काळात डेफिनेटली दिसत असतं. उदाहरणार्थ IT, फार्मा, ऑटोमोबाईल ही जी काही सेक्टर्स आहेत त्याच्यात जेव्हा एखादं नवीन स्टार्टअप येतं आणि सुरू होतं आणि जेव्हा आपण त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन बघतो तेव्हा ते डेफिनेटली मार्केटमध्ये अत्यंत नवीन असल्यामुळे खूप कमी लोकांना माहिती असतं. पण खूप कमी लोकांना माहिती असलं तरीही त्याचं पोटेन्शियल जर चांगलं असलं, ज्या सेक्टरमध्ये आहेत ते सेक्टर जर त्यावेळेला चांगलं करत असलं, त्याचं ग्रोथ पोटेन्शियल येणाऱ्या भविष्य काळात 10-15 वर्षांच्या काळात जर उत्तम असलं, तर हे ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम जास्त रिस्क घेतली तरी, जास्त व्हॉलिटिलिटी असली तरी, कमी लिक्विडिटी असली तरी उत्तम प्रकारे ग्रोथ देऊन सर्वोत्तम रिटर्न्स जनरेट करू शकतात. थोडक्यात काय, जेव्हा आपण रिटर्न्सबद्दल बोलतो तेव्हा लार्ज कॅप हे स्टेडी रिटर्न्स देतात, मिड कॅप हे लार्ज कॅपपेक्षा तुलनेने जास्त रिटर्न्स देतात आणि स्मॉल कॅप हे सर्वात जास्त रिटर्न्स देतात, पण तितकीच व्हॉलिटिलिटी सर्वात जास्त असते, रिस्क सर्वात जास्त असते, कारण मार्केट कॅपिटलायझेशन कमी असतं, एस्टॅब्लिशमेंट नसते, खूप कमी ओळख असते या कंपन्यांची, एक्सपोजर यायला अवकाश असतो आणि त्यामुळेच याचबरोबर येणारं ग्रोथ पोटेन्शियल पर्सेंटेज, ग्रोथ पोटेन्शियल ऑपॉर्च्युनिटी ही तितकीच प्रचंड असते. प्रश्न हा आहे की प्रत्येक स्मॉल कॅप कंपनी जी स्टार्टअप आहे किंवा जी नव्याने आली आहे ती त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे एक्झिक्यूट करून चालू शकेल का, परफॉर्म करू शकेल का. आणि त्यामुळेच प्रत्येक लार्ज कॅप जसं स्टेडी रिटर्न देतो म्हणजे अतिशय स्लो चालतो, ब्लूचिप कंपनी असते म्हणजे खूप लॉंग टर्ममध्येच चांगलं रिटर्न देते, अशातला जसा भाग नाही, तसाच प्रत्येक स्मॉल कॅप फंड हा प्रचंड तेजीने पळतो आणि जेवढी रिस्क घेतो त्याच प्रमाणात रिटर्न्सही डिलिव्हर करतो असंही नाही. पहिल्यांदा आपण ही डेफिनेशन आणि कॉन्सेप्ट समजून घेतली की मार्केट कॅपिटलायझेशन काय असतं, त्याच्यानंतर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे कशावरती डिवाईड केले जातात. 20,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे लार्ज कॅप, 5,000 ते 20 कोटी हे याच्यामधली म्हणजे मिड कॅप आणि 5,000 कोटींपेक्षा कमी मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे स्मॉल कॅप. मी आता अजून काही गोष्टींबद्दल बोलतो की याच्यात कोणी कोणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर लार्ज कॅप मी जसं म्हटलं ब्लूचिप कंपनीज असतात, BSEच्या टॉप 100 इक्विटी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा टॉप निफ्टी 50 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, स्टेडी रिटर्न्स देतात, यांचं नाव प्रचंड असतं. पण त्याचबरोबर व्हॅल्युएशन जे 2017मध्ये सेबी गाईडलाईन्सनुसार सांगण्यात आलं, जो अजून एक नियम लावण्यात आला, तो असं सांगतो की रँकिंगमध्ये ज्या कंपन्या आहेत, कारण मी जसं तुम्हाला म्हटलं 24-25 AMCs मिळून 900पेक्षा जास्त फंड्स अवेलेबल आहेत, म्हणजे 900पेक्षा जास्त फंड्स जे अवेलेबल आहेत त्याच्यातच लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असं डिव्हिजन झालेलं आहे. मग याच्यातले लार्ज कॅप कुठले, मिड कॅप कुठले, स्मॉल कॅप कुठले हे 2017च्या सुरुवातीला ज्या पद्धतीनं बघितलं जायचं हे फक्त मार्केट कॅपवर होतं आणि कधीकधी मार्केट कॅपवर असल्यामुळे ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम एखादा स्मॉल कॅप प्रचंड ग्रो झाल्यामुळे सुद्धा तो स्मॉल कॅपचा लार्ज कॅप होत असे. मग काय करायचं, तर मार्केट कॅपिटलायझेशन सुरुवातीला एंटर करताना काय आहे कंपनीचं, फंडाचं नाही, कारण फंड हा शेवटी कुठलाही असो काही कालांतराने ग्रो होणारच आहे जर तो परफॉर्मिंग असेल. उदाहरणार्थ जसं लार्ज कॅपमध्ये लोक इन्व्हेस्ट करत जातील आणि तो परफॉर्म करेल तेव्हा तसा तो ग्रो होणार आहे. जसं आदित्य बिर्ला फ्रंटलाईन इक्विटी फंड, आदित्य बिर्ला फ्रंटलाईन इक्विटी फंड हा खूप जुना फंड आहे, 20 वर्षांपेक्षा जुना फंड आहे आणि तो लार्ज कॅप फंड आहे. फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड जर तुम्ही ऐकला असेल किंवा DSP मिड कॅप हा फंड ऐकला असेल तर तो एक अतिशय उत्तम मिड कॅप फंड आहे. पण फ्रँकलिन इंडिया सुद्धा तसाच फार जुना फंड आहे आणि SBI स्मॉल कॅप किंवा ॲक्सिस स्मॉल कॅप किंवा निपॉन इंडिया स्मॉल कॅप किंवा HDFC स्मॉल कॅप हे फंड जर तुम्ही ऐकले असतील तर तेही जुने फंड आहेत आणि या तिघांमध्येही 10, 12, 15 हजार कोटींपेक्षा जास्त कॉर्पस आहे.
डेटामध्ये तुम्ही आता सर्वात शेवटी पाहालच मी हे जे त्याचा डेटा दाखवीन, कारण या मी 3 स्पेसिफिक, एक लार्ज कॅप, एक मिड कॅप आणि एक स्मॉल कॅप फंडचा डेटा दाखवणार आहे. पण मग असं जर झालं तर अरे 10-12 हजार कोटींपेक्षा जास्त स्मॉल कॅप पण आहे, 20,000 कोटींपेक्षा जास्त लार्ज कॅप पण आहे आणि 20,000 कोटींपेक्षा जास्त हा मिड कॅप पण आहे. आणि त्याच्यामुळे भूलभुलैया निर्माण झाला होता, कन्फ्युजन क्रिएट झालं होतं, जे कन्फ्युजन 2017 साली सेबीने संपवलं आणि ठरवलं की मार्केट कॅपिटलायझेशन हे रँकिंगनुसार दिलं जाईल आणि त्याच्यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असं वर्गीकरण आपल्याला करता येईल आणि त्याच्याने ओळखणं सोपं होईल. मग हे कसं केलं तर मार्केट कॅपिटलायझेशननुसार जे मी म्हटलं की 20,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्याचं मार्केट कॅप आहे, मी कंपनीबद्दल बोलतोय, त्या सगळ्या लार्ज कॅप मध्ये जातील. म्हणजे लार्ज कॅप फंड्स असतात ते अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजेच काय तर पहिल्या 100 कंपन्या या लार्ज कॅपमध्ये असतील, 101 ते 250 या कंपनीज या मिड कॅपमध्ये असतील. मार्केट कॅपिटलायझेशन, मी परत एकदा सांगतोय, मी कंपन्यांबद्दल बोलतोय, फंड्सबद्दल नाही. म्हणजेच सगळे मिड कॅप फंड्स जे असतात ते मार्केट कॅप 101 पासून ते 250 ज्यांचं आहे त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता त्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे 5,000 कोटी ते 20,000 कोटींच्या मध्ये असतं. पण इव्हेंच्युअली एक मिड कॅप फंड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ 12-15 इयर्स 15-20,000 कोटीला पोचू शकतो. आता 15-20,000 कोटीला पोचला तर परत ही शंका निर्माण होते, अरे 15-20,000 कोटीला पोचला म्हणजे तो लार्ज कॅप झाला. तर असं नाही आहे. ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतायत त्यांचं मार्केट कॅप हे 5,000 आणि 20,000 कोटींच्या मध्ये आहे. आणि तिसरं 251 ऑनवर्ड्स जेवढ्या कंपन्या येतील, त्या सगळ्या स्मॉल कॅप कॅटेगरीत जातात. तर असं हे वर्गीकरण 2017 नंतर केल्यामुळे 1 ते 100 लार्ज कॅप, 101 ते 250 या मिड कॅप आणि 251 ऑनवर्ड्स जेवढ्या कंपनीज येतील तेवढे सगळे स्मॉल कॅप कॅटेगरी म्हणून ओळखले जातील. हे सेबीने जाहीर केलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच फंडचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे काहींचे रिटर्न्स अतिशय वरती गेले, काहींचे रिटर्न स्टेबल राहिले, तर काही फंड्स पडले सुद्धा. या गाईडलाईन नंतर आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यूसारखा एखादा फंड जो अतिशय अप्रतिम रिटर्न देत होता, पण कॅल्क्युलेशन बदलल्यामुळे, मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे रँकिंग आल्यामुळे आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यू पुढच्या 2-2.5 वर्षात पडलेला होता. त्याची रिटर्न्स जनरेट होत नव्हती. पण त्या फंडनी 35 ते 40% रिटर्न्स मागच्या 3 ते 4 वर्षात दिलेली होती. तो फंड 9 वर्षात 5 पट ग्रो झाला होता आणि तो एक व्हॅल्यू ग्रोथ स्टॉक फंड आहे. ठीक आहे. पण मागच्या 2 वर्षात आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यू परत रिकवर झाला, कारण मार्केट कॅप नंतर स्टेडी व्हायला त्या फंडला पर्टिक्युलरली 1.5 ते 2 वर्ष लागली. महेश पाटील नावाचे त्याचे फंड मॅनेजर होते आणि त्यांनी हे आश्वासन दिलेलं होतं जेव्हा इन्व्हेस्टर्सकडनं क्वेरीज यायला लागल्या, अरे तुम्ही म्हणाला होतात की 1 वर्षभरात हे होईल किंवा थोडासा जास्त काळ तुम्ही म्हणाला होतात, पण आता 2.5 वर्ष होत आली तरी पण फंड स्टेबल होत नाही आहे, रिटर्न्स फार कमी जनरेट होत आहेत. एक काळ असा होता की 2 क्वार्टर्स आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यूनी नेगेटिव्ह रिटर्न दिलेली होती. सो असेही काही फंड आले की ज्यांची रिटर्न्स कोसळली, कारण मार्केट कॅपप्रमाणे रँकिंग झाल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर बदलावं लागलं. आता कुठलीही एएमसी ही सेबीच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट जाऊन फंक्शनल राहू शकत नाही. कुठल्याही प्रकारे ते आपले नियम लादून धंदा करू शकत नाहीत किंवा इन्व्हेस्टर्सपर्यंत पोचून स्कीम्स विकू शकत नाहीत किंवा इन्व्हेस्टर्सना अपील करू शकत नाही की तुम्ही या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट करा, याच्या सगळ्या गाईडलाईन आमच्याप्रमाणे चालतील. नाही. SEBI is the ultimate regulator and whatever SEBI says, every AMC has to follow it. कारण जसा इन्शुरन्स इंडस्ट्रीला IRDAI रेग्युलेटर आहे, बँकिंग इंडस्ट्रीला RBI रेग्युलेटर आहे, तसंच कॅपिटल मार्केटला हा SEBI रेग्युलेटर आहे. त्याच्यामुळे रेग्युलेटर जे म्हणेल ते प्रत्येक AMCला म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी, म्युच्युअल फंड कंपनीला मान्य करावं लागतं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया की आपल्याला हे तर समजलं की डिफरन्सेस काय आहेत लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये. सो लिक्विडिटी आणि व्हॉलिटिलिटीच्या दृष्टीने पण मी सांगितलं की लार्ज कॅपमधली लिक्विडिटी सर्वात जास्त असते आणि व्हॉलिटिलिटी कमी असते, रिस्क कमी घेतात, मोठ्या कंपन्या असतात. त्यामुळे आपण एका दृष्टीने म्हणू शकतो की हे पांढरे हत्ती असतात, ब्लू चिप कंपनीज असतात. यांचं एक्सपोजर मार्केट कॅपिटलायझेशन हे प्रचंड असल्यामुळे, हे फंड्स या कंपनीज एस्टॅब्लिश्ड असल्यामुळे
जर मार्केट व्हॉलेटाईल जरी असलं, पडलं जरी 20% अँड अबाउट जरी करेक्ट झालं किंवा एखादा 2008 सारखा मेजर क्रॅश जरी आला तरी लार्ज कॅप फंड्सवर हा सर्वात कमी परिणाम होतो आणि म्हणूनच रिस्क कमी घेतली जाते आणि त्या कारणाने लार्ज कॅप फंड हे 10 ते 11% मध्ये स्टेडी रिटर्न्स देतात ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्यानंतरचा काळ. मिड कॅप मी जसं म्हटलं तुलनेने लार्ज कॅपपेक्षा कमी एस्टॅब्लिश असतात, त्यामुळे त्यांची व्हॉलिटिलिटी ही लार्ज कॅपपेक्षा जास्त असते पण स्मॉल कॅपपेक्षा कमी असते. अर्थात लार्ज कॅपपेक्षा जास्त रिटर्न्स हे जनरेट करतात आणि त्यामुळे बरेच वेळेला मिड कॅप कॅटेगरीला देवानंद कॅटेगरी म्हटलं जातं, एव्हरग्रीन कॅटेगरी म्हटलं जातं. असे बरेच अतिशय उत्तम मिड कॅप फंड्स आहेत ज्यांनी 15-15, 20-20 वर्ष अगदी कन्सिस्टंटली 15% जास्त रिटर्न्स जनरेट केलेली आहेत. फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंड, DSP मिड कॅप फंड, ICICI प्रू व्हॅल्यू डिस्कवरी फंड जो नंतर जाऊन पुढे लार्ज कॅप झाला, किंवा आदित्य बिर्ला प्युअर व्हॅल्यू फंड, हे जे काही आहे हे अतिशय नावाजलेले मिड कॅप फंड आहेत की ज्यांनी ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम खूप छान रिटर्न्स दिलेले आहेत. ॲक्सिस मिड कॅप आहे, IDFC मिड कॅप आहे. तुम्ही अशा प्रत्येक AMCचे बघितलं तर तुम्हाला साधारण प्रत्येक AMCकडे 1 ते 2 चांगले मिड कॅप फंड्स मिळतील ज्यांनी 10, 12, 15 वर्ष अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे आणि आपल्या इन्व्हेस्टर्सना चांगले रिटर्न्स मिळवून दिले. पण व्हॉलिटिलिटी ही लार्ज कॅपपेक्षा थोडी जास्त असते आणि त्यामुळे लिक्विडिटी ही लार्ज कॅपपेक्षा कमी असते. सर्वात शेवटी स्मॉल कॅप, हायेस्ट रिस्क हायेस्ट रिटर्न्स याच्यावर चालतं. एस्टॅब्लिशमेंट कमी असते पण ग्रोथ पोटेन्शियल प्रचंड असतं. मॅक्सिमम स्टार्टअप असतात, त्याच्यामुळे ग्रोथ पोटेन्शियल आणि जर चांगल्या सेक्टर्समध्ये हे फंड झाले असतील जे ज्यांची चलती चलाई आहे तर स्मॉल कॅप हे लार्ज आणि मिड कॅपपेक्षा जास्त रिटर्न्स कमी वेळेत जनरेट करतात. अर्थात व्हॉलिटिलिटी खूप, लिक्विडिटी कमी पण रिटर्न्स जास्त, असं इक्वेशन स्मॉल कॅपमध्ये बघायला मिळतं. याचाच अर्थ काय की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की लॉंग टर्म इन्व्हेस्ट जर करायचे असतील तर तुम्ही लार्ज कॅपमध्ये जा आणि मिड टर्म असेल तर मिड कॅपमध्ये जा आणि शॉर्ट टर्म असेल तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जा. मी एक्झॅक्टली उलटं माझ्या क्लायंट्सना सांगतो की लॉंग टर्म जर असेल तर तुम्ही तिन्ही फंड्स निवडू शकता, कारण ॲट दी एंड ऑफ द डे व्हॉलिटिलिटी ही आपल्याला सांगून येत नाही मार्केटमध्ये. रशिया युक्रेन युद्ध त्याच्यामुळे व्हॉलिटिलिटी जनरेट झाली आहे, तो इंटरनॅशनल इश्यू आहे. कोरोना इंटरनॅशनल इश्यू आहे. आत्ता पाकिस्तानमध्ये 2 दिवसांनी सरकार जाणार आहे, इंटरनॅशनल इश्यू आहे. कारण का पाकिस्तानमध्ये जे काही चालतं त्याच्यामुळे साऊथ ईस्ट एशियात बरेच परिणाम होतात. चायनामध्ये जे काय चाललेलं आहे आणि चायना आणि पाकिस्तान यांच्या बरोबरमध्ये इंडिया आहे, त्याच्यामुळे इंडियावरती परिणाम हा होतोच. त्यात परत आपल्याकडे अंतर्गत पॉलिटिक्स आहे. आत्ता BJP 5 पैकी 4 राज्यात जिंकलेली आहे, ही अतिशय चांगली नॅशनल न्यूज आहे कारण आपलं सरकार स्थिर झालं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा कॅपिटल मार्केटवरचा परिणाम होतो. पण ॲट द सेम टाईम ऑइलचे भाव वाढल्यामुळे, क्रूड ऑइलचे, रशिया युक्रेन युद्धामुळे पेट्रोल डिझेलवरती गेलं आहे. पेट्रोल डिझेलवरती गेलं की दूधवरती जातं, भाज्यावरती जातात, फळंवरती जातात, रोजच्या वापरातल्या वस्तूवरती जातात आणि परत मार्केटमध्ये व्हॉलिटिलिटी येते. सांगण्याचा उद्देश काय, ही व्हॉलिटिलिटी स्मॉल कॅप फंडला घातक असते आणि जेव्हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स हे स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतात, ज्यांना 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष राहायचं आहे, ते आपल्या पैशाबरोबर प्रचंड मोठी रिस्क घेतात. कारण तुम्ही केवळ नशिबावरती खेळताय. या 5 पैकी 2 ते 2.5 वर्ष जर मार्केट व्हॉलेटाईल राहिलं तर स्मॉल कॅप हा एखाद्या इन्व्हेस्टरला झोपवू शकतो. आय रिपीट, झोपवू शकतो. पण तेच जर एखादा उत्तम स्मॉल कॅप फंडमध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे आणि तिकडनं 15, 18, 20% रिटर्न जनरेट करणार आहे असं जर मला ठरवायचं असेल आणि घडवून आणायचं असेल तर मी लॉंग टर्म होरायझनच ठेवलं पाहिजे. कारण फक्त मोठं होरायझन हे व्हॉलिटिलिटीला बसवू शकतं, ॲव्हरेज रिटर्न्स द्यायला मदत करू शकतं. कारण व्हॉलिटिलिटी जेव्हा येते तेव्हा आपण ECG लावतो, मार्केट वरती खाली, वरती खाली. आता हे तर रोज होत असतं. मग व्हॉलेटाईल मार्केट म्हणजे काय, असं जे मार्केट होतं त्याला व्हॉलेटाईल मार्केट म्हणतात की तुम्ही त्या मार्केटबद्दल कुठलंच प्रेडिक्शन करू शकत नाही. जे आत्ताचं आहे 400 पॉईंटवरती, 300 पॉईंट खाली, परत 1000 पॉईंटवरती, परत 800 पॉईंट खाली, हे जे रोज इतक्या मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत ते व्हॉलिटिलिटीचं चिन्ह आहे. मग इथे फरक कोणाला पडणार आहे, स्मॉल कॅपला पडणार आहे. त्याच्यापेक्षा थोडा कमी फरक मिड कॅपला पडेल आणि सर्वात कमी फरक हा बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरी म्हणजे हायब्रिड कॅटेगरी आणि लार्ज कॅपला पडेल. आता मी हायब्रिड कॅटेगरी जात नाही आहे कारण परत कन्फ्युजन होईल. आज फक्त लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपबद्दल बोलूया म्हणजे आपल्याला हे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. थोडक्यात सांगायचं तर काय की लिक्विडिटी आणि व्हॉलिटिलिटी आपण पाहिले, रिटर्न्स आपण लक्षात घेतले आणि आपण हेही बघितलं की कुणी याच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की
गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट जो करतो तो आपला गोल पूर्ण होईपर्यंत, मग स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो किंवा लार्ज कॅपमध्ये असो, इन्व्हेस्टेड राहतो, तो पैसे काढत नाही. पण इन जनरल जे काय सांगितलं गेलं आहे ते काय आहे की लॉंग टर्म होरायझन आणि स्टेडी रिटर्न ज्यांना पाहिजे, ज्यांना रिस्क कमी घ्यायची आहे त्यांनी लार्ज कॅपमध्ये जावं. ज्यांना रिस्क घ्यायची आहे, रिटर्न्स पण जनरेट करायचे आहेत, रिस्क कॅपिटाईट चांगली आहे, प्रोफाईल चांगली आहे, ज्यांना पैसे रेग्युलरली इन्व्हेस्ट करता येतात आणि तुलनेने 10 ते 12 वर्षच थांबायचं आहे त्यांनी मिडकॅपमध्ये जावं. आणि ज्यांना कमी वेळेत जास्त रिस्क घेऊन जास्त रिटर्न्स जनरेट करायचे आहेत त्यांनी स्मॉल कॅपमध्ये जावं. पण हे फक्त ग्राउंड रूल्स आहेत, हे थंब रूल्स आहेत. असंच कॅपिटल मार्केट फंक्शन होऊन आपले रिटर्न्स जनरेट होतात असं नाही. आता सर्वात शेवटी मी सांगितल्याप्रमाणे जसं मी म्हटलं होतं की काही फंड बघूया. आत्ता आपण बघतोय आदित्य बिर्ला सनलाईफ फ्रंटलाईन इक्विटी फंड. आता तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला कॅटेगरी दिसतीये. ओके, हा 2002 सालचा फंड आहे. ठीक आहे, मी जसं म्हटलं 20 वर्षापेक्षा जुना फंड आहे हा. आणि त्याची जर मी NAV बघितलं तर 300 रुपयापेक्षा जास्त NAV आहे. आता इथेच आपल्याला दिसतंय की 21,004 कोटींचा हा फंड आहे आणि रिस्क ही व्हेरी हाय दिसते. आता काय हाय दिसते? कारण 20,000 कोटी मॅनेज करून तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न्स द्यायचे जे जास्तीचे चांगले असले पाहिजेत. आता डेटा असं सांगतो मागच्या 5 वर्षांचा की लार्ज कॅपनी साधारणपणे 7% रिटर्न मागच्या 5 वर्षात दिलेत, मिड कॅपनी साधारणपणे 10% रिटर्न्स मागच्या 5 वर्षात दिलेत आणि स्मॉल कॅपनी सर्वात जास्त म्हणजे 14% रिटर्न्स, किंबहुना 14पेक्षा जास्तच टक्के, 15च्या जवळपास रिटर्न्स हे मागच्या 5 वर्षात दिलेत. पण डेटा हा मागच्या 5 वर्षाचा आहे. आपल्याला फक्त मागच्या 5 वर्षाचा डेटा बघून इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हे ठरवता येत नाही. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर. आणि बरेच लोक इथे चूक करतात. मी कायम सांगतो, जर आता आपण जे ह्याच्यावर बघतोय मॉनिटरवरती की 21,000 कोटींचा फंड आहे, पण जर मी खाली बघितलं तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष आणि सिन्स इन्सेप्शन रिटर्न्स दिलेले आहेत. ज्यात SIPचे रिटर्न्स हे 16% आहेत आणि लमसमचे रिटर्न्स हे 19% आहेत. सिन्स इन्सेप्शन म्हणजे कधीपासून 2002 ते 2022. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं की मी जेव्हा म्हणतो की एक लार्ज कॅप फंड हे 10 ते 12% जे स्टँडर्ड रिटर्न म्हणत असतो ना, ते लार्ज कॅपचं रिटर्न असतं 10 इयर्स ॲट अबाव पिरियडमध्ये. मग यांनी तर लमसम ॲव्हरेज 16% आहेत आणि SIP ॲव्हरेज 16% आणि लमसम ॲव्हरेज 19 आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर DSP मिड कॅप हा मिड कॅप फंड आहे, 85ची NAV आहे, 2006 सालचा फंड आहे, म्हणजे हा सुद्धा 15 वर्षांपेक्षा जास्तीचा फंड आहे. 13,000 कोटी याच्यात इन्व्हेस्टेड आहेत. मी जसं म्हटलं 5,000 ते 20,000 कोटींच्या मध्ये असतात. आणि जर तुम्ही याचं रिटर्न बघितलं ॲव्हरेज तर SIP आहे इन्सेप्शनपासून 16% आणि 15% लमसम. म्हणजे यांनी सुद्धा मागच्या 15 वर्षात सगळे रंग बघून झालेले आहेत आणि त्यामुळे मिडकॅपच्या कॅटेगरीला जागण्यासारखे रिटर्न्स दिलेले आहेत. पण मागच्या 5 वर्षातला डेटा काय, यांनी 10%च रिटर्न जनरेट केले आणि ते खरं पिक्चर नाही. म्हणून खरं पिक्चर आपल्याला सिन्स इन्सेप्शन मिळतं. कारण सिन्स इन्सेप्शन गेली 15 वर्षात तो फंड सगळ्या प्रकारची सिच्युएशन बघून आलेला असतो. आणि सर्वात शेवटी आपण बघूया HDFC स्मॉल कॅप. परत सेम SIP करता 17% आणि लमसम करता 15%. 71ची NAV, 2008चा फंड म्हणजे 14 वर्ष जवळपास जुना फंड आहे हा. म्हणजे हे तिन्ही फंड हे सगळ्या प्रकारची सिच्युएशन बघून झालेले आहेत, 3 वेगळ्या कॅटेगरीतले आहेत आणि याच्यात 12,500 कोटींच्या आसपास पैसे आहेत. म्हणजे मी जसं म्हटलं 5,000 कोटींच्या वरती पैसा आहे पण फंड आहे. आपण 5,000 कोटींच्या खाली काय म्हणत असतो, कंपन्यांचा पैसा. ज्या कंपन्या असतात ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,000 कोटींच्या खाली असतं, कंपनी आणि फंड याच्यात तुम्ही मिक्सअप करू नका म्हणून मी आधीच हे तुम्हाला सांगितलं. सो आत्ता आपण हे 3 जे कंपन्यांचे डेटा पाहिले याच्यावरनं क्लिअर कट आपल्याला लक्षात येऊ शकतं की लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॉमन टेक अवे जर लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहिलो तर अतिशय उत्तम रिटर्न्स मिळू शकतात. मग आपल्याला काय बघायचं आहे, त्या फंडचं स्ट्रक्चर 2, त्या फंडचा ट्रॅक रेकॉर्ड जो कमीत कमी 5 वर्ष आणि सिन्स इन्सेप्शन, 3रं CAGR कंपाऊंडेड ॲन्युअलाइज्ड ग्रोथ रेट, आणि 4थं मी कुठल्या AMCत पैसे इन्व्हेस्ट करतोय, त्या AMCचं कल्चर काय आहे, त्या AMCची फिलॉसॉफी काय आहे, त्याचा फंड मॅनेजर कोण आहे म्हणजे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर कोण आहे, आणि ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम त्या AMCच्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या फंड्सचा ट्रॅक रेकॉर्ड काय. हे जर आपण व्यवस्थित बघितलं, याचा अभ्यास केला तर लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप हे निवडणं
हे तुलनेने खूप सोपं जातं. मला असं वाटतं की हा कॉन्सेप्ट आज आपल्याला क्लिअर झाला असेल. एक नवीन विषय घेऊन पुढल्या आठवड्यात पुढल्या भागात नक्की भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.